पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी अपघात झाला। गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला आणि गॅस गळती सुरू झाली। खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे। त्यामुळे आज द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। परिणामी लाखो प्रवाशांचे हाल झाले। दुसरीकडे वाहतूक कोंडी वाढू नये यासाठी कागलजवळच्या सीमा तपासणी नाक्याजवळच पोलिसांनी अवजड वाहनं थांबवली। आज सकाळपासून अवजड वाहनं रोखून ती ठराविक वेळाने सोडण्यात आली। पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने अनेकांना 7 ते 8 तास एकाच जागी थांबून राहावं लागलंय। पुण्याहून मुंबईकडे निघालेला प्रोपलिन गॅसचा टँकर आडोशी बोगद्याच्या जवळच्या अवघड वळणावर उलटला। त्यानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली। हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने ताबडतोब पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे। मंगळवारी सायंकाळी अपघात घडला आणि आज दुपारपर्यंत पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। परिणामी वाहनांच्या कित्येक किलोमीटरच्या रांगा लागल्या आणि 8 ते 10 तास गाड्या एकाच जागी थांबून होत्या। साहजिकच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। दुसरीकडे आपत्कालीन पथकाने गॅस गळती रोखण्याचं काम सुरू केलंय। तर महामार्गावरील वाहतूक कोंडी आणखी वाढू नये यासाठी उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी आज सकाळपासूनच पुणे किंवा मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहनं कागलच्या सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात थांबवली। त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून कागलच्या सीमा तपासणी नाक्याजवळ वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या। रोखून धरलेली वाहनं ठराविक वेळाने पुढे सोडली जात आहेत। त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे। वाहतूक कोंडीमुळे सर्व चालक आणि प्रवासी अक्षरशः वैतागले होते।